आणि यानंतरची बातमी नागपूरमधून। नागपूर शहरातील बाजारांमध्ये ग्राहकांची दिवाळी निमित्तानं तुफान गर्दी पाहायला मिळते। बाजारामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक सवलती सुद्धा जाहीर केल्या गेल्यात। तर बाजारामध्ये नवनवीन पद्धतीचे आकाशकंदील सुद्धा, लाईट्स आणि माळा सुद्धा बघायला मिळतात। त्यामुळे आता व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद पाहायला मिळतो। नागपुरातील महाल, सीताबर्डी, गांधीबाग या भागांमधील दुकानदारांकडे सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत तेजस मोहतुरे, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तेजस, सध्या आपण आता नाशिकमधलं वातावरण बघितलं, नाशिकमधल्या बाजारपेठा कशा पद्धतीने सजून गेल्यात, नागपूरमध्ये सध्या कशी परिस्थिती आहे आणि सध्या नागपूरमध्ये ग्राहकांचा कल कोणत्या जास्त खरेदीकडे पाहायला मिळतोय आपल्याला? नक्कीच मी सध्याच्या घडी आहे नागपूर शहरातील सीताबर्डी परिसर। जो परिसर जर बघितला असेल तर कपड्याचा व्यवसाय म्हणून इथे ओळखला जातो आणि नागपूर शहरातीलच नव्हे तर विदर्भातील जे जिल्हे आहेत, कानाकोपऱ्यातले जिल्हे आहेत, ते एकंदरीतच या ठिकाणी असतात आणि कपडे खरेदी करत असतात। या ठिकाणी जर बघितलं असेल तर उत्साहाचं वातावरण सध्याच्या घडीला सीताबर्डी परिसरात दिसत आहे। नागपुरात जर बघितलं असेल तर गांधीबाग असेल, इतवारी असेल, अशा ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते बाजार जे आहे ते फुललेले चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। त्यामुळे ग्राहकांना जे आहे ते एकंदरीत जे आकर्षण करण्यासाठी आहे ते दुकानदारांनी डिस्काउंट दिलेला आहे। सध्याच्या घडीला मी नागपुरातील जे आहे ते सीताबर्डी परिसरात माझ्या मागे जर बघू शकता की तुफान जे आहे ते नागरिकांची गर्दी पाहायला मिळतात। नागरिक जे आहेत ते वेगवेगळे ड्रेसेस घ्यायला इथं आलेले आहेत। एकंदरीत बघितलं असेल तर जे इथलं इलेक्ट्रिक मार्केट आहे ते दरवर्षी कोट्यावधी रुपये जे आहे ते कमवत असतो। यंदा जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रचंड गर्दी सध्या पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर वेगवेगळे जे प्लास्टिक फुल्स असतील, त्यासोबत वेगवेगळे घरावर रोषणाई करण्यासाठी वेगवेगळे लाइटिंग्स असतील, त्यासोबत जर बघितलं तर यंदा मार्केटमध्ये आहेत ते सौर ऊर्जेच्या लाईटाच्या माध्यमातून जे आहे ते सजावटासाठी जे आहेत ते वेगवेगळे कंदील सुद्धा असणार आहेत। त्यामुळे नागपुरात जे आहे ते कपड्याचे मार्केट फुलले आहेत, त्यासोबत डिस्काउंट जे आहे ते आकर्षण करण्यासाठी आहे ते देण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात जर बघितलं असेल तर प्रचंड गर्दी आणि जे व्यावसायिक आहेत ते सुद्धा उत्साहात आहेत, ते सुद्धा आनंदी आहेत। कारण की कोरोना नंतर जो हा मार्केट होता हा बंद अवस्थेत होता, नंतर 4 वर्षानंतर आपण इथली परिस्थिती बघितली असेल तर एकंदरीत जे आहे ते हाऊसफुल दिसत आहे। त्यामुळे कोट्यावधीच्या मार्केट म्हणून सीताबर्डीच्या मार्केटला एकंदरीत नागपुरात ओळखलं जातो। बर, धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।